कारण आता सध्या पावसाळा आहे, छान वातावरण आहे, पण पावसाळ्यामध्ये काही आजार पण आपल्याबरोबर येतात. तुम्ही पहा, आपलं जे शरीर आहे, आपली जी बॉडी आहे, ती मी मागाशीच म्हटलं की पंचमहाभूतापासून बनलेली आहे. पण आपण आपल्या शरीराचा विचार कधी करत नाही. ते जेव्हा कुरकुरायला लागतं तेव्हा आपण विचार करतो आणि मग काय सुरू होतं, डॉक्टरकडे जाणं. त्याला आपण तोपर्यंत समजून घेत नाही. पाश्चिमात्य ऋषीमुनींनी देखील 40 वर्ष MD डॉक्टरांनी देखील प्रयत्न करून, ॲलोपॅथीवर प्रयत्न करून त्यांनी काही नवीन गोष्टी शोधल्या अबाउट अवर बॉडी, की आपलं शरीर म्हणजे काय, त्याला किती ॲलोपॅथीची गरज आहे, किती होमिओपॅथीची गरज आहे आणि किती नॅचरोपॅथीची गरज आहे. मुळात नॅचरोपॅथी म्हणजे निसर्गोपचार. निसर्गोपचार का म्हटलंय, कारण निसर्गोपचारामध्ये आपल्या शरीराचा विचार केला जातो. जसं शरीराचा विचार केला जातो तसंच मनाचा विचार केला जातो. मी तुमच्याशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करतो की काय आहे आपली शरीर, आपली बॉडी, आपलं माइंड. नवीन ना? तर मी आत्ताच सांगितलं की प्राकृतिक जीवनशैली, नैसर्गिक, आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूतांचा वास आहे. कोणकोणती पंचमहाभूत आहेत? पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नी. बघा, स्वतःला ज्यावेळेला फील करतो आपण, आणि पंचमहाभूतांनीच आपल्याला बनवलंय. कुणी कुठून आले आपल्याला म्हणजे असा विचार करण्याची गरज नाही की आपण एलियन आहोत किंवा आपल्याला कुठल्या देवाने बनवले. नाही. पृथ्वीवरचा प्रत्येक जीवजंतू, प्रत्येक जे चैतन्य आहे ते सगळं कुठून आले? पंचमहाभूतांमधून आले. आपण त्याचा विचार कधीच करत नाही. वातावरणात बदल झाला की आपलं बॉडी त्याला रिस्पॉन्स करतं, प्रतिसाद देतं. बघा, थोडंसं हे आलं, ह्युमिडिटी आली वातावरणात, तर आपली बॉडी लगेच रिस्पॉन्स करते, सर्दी सुरू होते, राईट? किंवा काही ढग आले की दुखायला सुरुवात होतं. हे सगळं आपलं बॉडी रिस्पॉन्ड करत, त्याला रिस्पॉन्स देतं, पण आपण त्याचा विचार करत नाही. दुखायला लागलं की आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. ॲलोपॅथीमध्ये काय होतं की आपण ज्या गोळ्या घेतो त्याच्यामध्ये रोग दाबला जातो, मुळापासून उकरून टाकला जात नाही, रोग दाबला जातो. आणि मग जेव्हा आपण दाबतो त्या रोगाला, तेव्हा नवीन रोगाची सुरुवात असते. ती आपलं शरीर 30-40 वर्षापर्यंत एक रिझर्व्ह फोर्स असतो, आणि तो फोर्स जेव्हा संपेल ना, त्यानंतर मग बाय डिफॉल्ट हप्त्याने आपल्याला मेडिकलवाल्याला आणि डॉक्टरांना पैसे द्यावे लागतात. बघा, तुमच्या समोर उदाहरण असतील. हे शास्त्र जर तुम्हाला आत्ताच कळलं मी जे सांगतोय, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल कराल आणि बदल करून नवीन जीवनशैली अवलंबाल. आता नवीन जीवनशैली म्हणजे काय? मी वेगळं काही सांगत नाही. काय सांगतोय की फूड इज युअर मेडिसिन, किंवा युअर मेडिसिन इज फूड. म्हणजे तुमचं अन्न हेच तुमचं औषध आहे, आणि औषध काय? तुमचं अन्न आहे. पण आपण समजून घेत नाही. आपण ज्यावेळेला चुकीचा आहार विहार ज्यावेळेला सुरुवात करतो, त्यावेळेला काय होतं की आपल्या बॉडीवरती, मनावरती त्याचे परिणाम दिसायला लागतात. आवाज येतो सर्वांना? असं येतो. तर आपलं शरीर, मी आता सांगितलं पंचमहाभूत. परत आपण तिकडे जाऊयात की आपल्या पेशीमध्ये, आपली जी एक पेशी आहे त्याच्यामध्ये सेकंदाला 6000 प्रक्रिया सुरू असतात. आपल्याला माहित नसतं. मग ते अशी आहे जिवंत स्वयंभू शरीराची चिकित्सा कोण करणार? नाही पॉसिबल कुणाला. फक्त आपण रोग, बाह्य लक्षण दिसतात आणि डॉक्टरकडे जाऊन आपण त्याच्यावरती उपाय करतो आणि तो रोग दाबून टाकतो. हळूहळू जसं सर्दीवरती आपण उपाय केला, ॲलोपॅथीने गोळ्या घेऊन ते दाबलं की काही वर्षांनी जोपर्यंत रिझर्व्ह फोर्स आहे आपल्या बॉडीचा, तोपर्यंत सहन करतं. आता आपण दगड पण पचवू शकतो. पण जेव्हा 30-40 वर्ष होतात, ते रिझर्व्ह फोर्स संपायला लागतं. त्यानंतर आपल्याला त्याची काय असते, सारखी सर्दीला गोळ्या घेतल्यामुळं दमा, निमोनिया, अस्थमा याच्याकडे जावं लागतं. त्याची सुरुवात असते, आपल्याला कळत नसतं की हे कशामुळे झाले, पण आपली चुकी जीवनशैली त्याला कारणीभूत असते. एखाद्या डॉक्टरला विचारलं ना, अरे सर दमे की दवा कब तक लेनी है? डॉक्टर काय म्हणणार? जब तक दम है लेते रहो. बरोबर आहे ना, लेते रहो. म्हणजे आपण खरं तर जे आपलं जीवनशैली आताची अतिशय चुकीची आहे. आता आपण काही पण खातो आणि त्रास झाला की डॉक्टरला जाऊन ते दाबून टाकतो, पण हे चुकीचं आहे. मग काय केलं पाहिजे? युअर फूड इज युअर मेडिसिन. मगाचा तुमचा आता तुमचा आहार म्हणजे तुमचं औषध आहे. हे कसं? आहाराचे 2 प्रकार आहेत. आहाराची जी व्याख्या आहे ती कशातून आली की आपलं शरीर आहे
हे क्षार धर्मामध्ये येतं, अल्कलाईन. म्हणजे तुम्हाला मी आज जे सांगणार आहे ते अतिशय वेगळं आहे. क्षारी आपल्या स्वभावाचा, आपल्या शरीराचा स्वभाव काय आहे? क्षारी आहे, अल्कलाईन आहे. रक्ताचा पीएच 7.4 आहे, पाण्याचा पीएच 7 आहे. आपली बॉडी कशी आहे? अल्कलाईन आहे, म्हणजे क्षारी आहे. पण आपण काय करतो, जो आहार खातो तो बराचसा आम्लधर्मी खातो. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, आहार हे 2 प्रकार आहेत. एक तर क्षारीय आहार आणि दुसरा आम्लांत आहार. ऍसिडिक फूड आणि अल्कलाईन फूड. सिंपल. मग आपण काय केलं पाहिजे? आयुर्वेद सांगतो की काय, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे जो आहार घेता त्याच्यामध्ये 20% आहार हा आम्लधर्मी खाल्ला पाहिजे आणि 80% आहार हा अल्कलाईन खाल्ला पाहिजे, क्षारीय खाल्ला पाहिजे. आपण नेमकं उलट करतो की आपण 80% ऍसिडिक फूड खातो रोज. बघा आता कसं खाते पण मी सांगणार आहे. आणि 20% फूड जे आपण ते कोणतं खातो? अल्कलाईन खातो. आता तुम्हाला हे काय चाललंय, क्षारांत काय आम्लांत काय, हे काय आम्ही सायन्सचे विद्यार्थी आहेत का? हो, त्याच्यामुळे ती रिस्पॉन्स करते. तर एवढं समजून घ्या, क्षारधर्मी पदार्थ आणि आम्लधर्मी पदार्थ. आम्लामुळे काय होतं, आपल्या बॉडीवरती वेगळे परिणाम होतात. आपल्या जठरामध्ये पण एक आम्ल तयार होतं, माहितीये ना? पित्त. ते वाढलं की काय होतं, अति झालं की आपल्याला त्रास होतो, पित्त. तर क्षारधर्मी पदार्थ कोणते तुम्हाला सांगतो. एक साधी सरळ कसोटी. क्षारधर्मी आपल्या बॉडीचा स्वभाव, वैशिष्ट्य, गुणधर्म क्षारधर्मी. मग क्षारधर्मी म्हणजे काय की ज्या आहारामध्ये विपुल प्रमाणात फायबर आहे, स्पेस अवकाश आहे, पाणी आहे, असा आहार म्हणजे क्षारधर्मी. हा तुम्ही आयुष्यभर खाल्लात, तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही, रोग तुम्हाला होणार नाही. रोगमुक्तीचं आणि आरोग्यप्राप्तीचं, रोगमुक्तीचा आणि आरोग्यप्राप्तीचा मंत्र एकच आहे, तो म्हणजे प्रॉपर डाएट. पण आपण नेमकं तेच करत नाही. आता परत मुद्दा की क्षारधर्मी आहार. मी सांगितलं की ज्या आहारामध्ये फायबर आहे, पाणी आहे, अवकाश आहे, तंतू आहेत, तो आहार तुम्ही खा. तो किती खाल्ला पाहिजे? 80%. आणि 20% कोणता की जो आम्लधर्मी. आता आम्लधर्मी म्हणजे काय? बिस्किट आहे, त्यानंतर सगळ्या प्रकारची धान्य, त्यानंतर डबाबंद जे आपण खातो, पॅक्ड फूड, ते, त्यानंतर जे सगळं. आणि त्याच्यामध्ये पण एक कसोटी. तुम्हाला आम्हाला कसं कळणार नेमकं आपण काय खातो? जो आहार 2 दिवसात खराब होतो, खराब व्हायला लागतो, राईट ना, सडायला लागतो, तो आहार म्हणजे क्षारधर्मी. साधी कसोटी आहे ना, तो आहार म्हणजे क्षारधर्मी. कोणता आहे असा आहार? सडायला लागतो 2 दिवसात. 2 दिवसापेक्षा जास्त राहू शकत नाही. सांगा बरं, असं कोणतं अन्न पदार्थ? दूध, दही, सगळी फळं, भाज्या, बरोबर ना, अंकुरित कडधान्य, ताक, मठ्ठा, जे काय असेल ते, गुळ, हे सगळं काय आहे? क्षारीय आहार आहे. आपण हा आहार 80% खाल्ला पाहिजे. आणि आम्लधर्मी कोणता? आता आम्लधर्मी कोणता? ते जास्त दिवस राहतं, ज्याला बाहेरचे जीवजंतू पण काही करू शकत नाहीत, तो आहार म्हणजे आम्लधर्मी. आता कोणता आहे? बिस्किट, मॅगी, डबाबंद जे काय आहे ते खाणं सगळं, वेफर्स. अहो, ज्याला बाहेरचे जीवजंतू, बॅक्टेरिया, जीवाणू, किटाणू काही करू शकत नाही, ते आपल्या बॉडीला कसं सूट होणार? नाही होत सूट. ते आपल्याला चटपटी, जिभेला छान वाटतं म्हणून आपण खातो. त्याच्यामध्ये हे पण आलं, जी अन्नधान्य आहेत ना, धान्य बघा, धान्य बरेच दिवस राहतं. तांदूळ, साखर, तेल किती पण दिवस राहतो. पण गुळ बघा, गुळ जास्त दिवस राहत नाही. ओरिजिनल जर गुळ असेल तर गुळ जास्त दिवस राहत नाही. दूध पण जास्त राहत नाही, भाज्या पण राहत नाही, फळं पण राहत नाही, लगेच सडायला सुरुवात होते. याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये जे आहेत, आपल्या बॉडीमध्ये माहिती ना, जीवजंतू आहेत, उपकारक किटाणू आहेत आपल्या बॉडीमध्ये, ते जठरामध्ये अगदी लाळेपासून तर शेवटच्या सिस्टीम पर्यंत ते सगळं जीवाणू आहेत, ते त्यांचं काम करत असतात. ते अन्नावरती डायजेस्ट करतात, प्रोसेस करतात, आणि त्यातनं आपल्या शरीराला सगळं मिळत असतं. मग विचार करा, आपण काय खातो आणि काय खातो.
आपण जे अन्न घेतो ते अन्न ऍक्च्युअली म्हणजे बाहेरून आपण दुकानातून वगैरे घेतो, पण तेच जर थोडंसं आपण विचार करून घेतलं, 80% रॉ डाएट खाल्ला, 20% जर बाकीचा डाएट खाल्ला, तर आपल्याला कुठलाच आजार होणार नाही. आणि अन्न कसं असावं, एक अजून एक कसोटी सांगतो. अन्न असं पाहिजे पाहुण्यासारखं. पाहुण्यासारखं म्हणजे काय, पाहुणा घरी आला आपल्या, फार तर 1 दिवस राहतो, 2 दिवस, 1 दिवस राहिला तरी आपल्याला बरं वाटतं, छान गप्पा मारतो, सगळं सगळं सुख दुःख कुशल विचारतो. अजून 1 दिवस राहिलो काय होतं आपल्या घरात, प्रत्येकाला कामाला जायचं असतं, सगळं आपलं डिस्टर्ब होतं ना शेड्यूल. 2 दिवस त्याला सहन करतो आपण. 3ऱ्या दिवशी मात्र पाहुण्याला मग काय म्हणतो, चला मदत करा आम्हाला कामाला, भांडी घासा, स्वयंपाक करा. म्हणजे ते म्हणे, मराठीमध्ये म्हणे काय की पाहुणा जास्त दिवस राहिला त्याला 3ऱ्या-4 दिवशी खळं चारवायला लावतात, असं आपल्या ग्रामीण भागात म्हणे. याचा अर्थ काय की पाहुणा जर आपल्याला 1 दिवस सहन होत नाही, तो जर जास्त दिवस राहिला तर आपल्याला त्रास होतो. तसंच अन्नाच आहे, जे आपण अन्न खातो ना ते पाहुण्यासारखं असावं. फार तर आपल्या बॉडीमध्ये त्यांनी किती वेळ राहावं, 1 दिवस. त्याच्यानंतर पण जर आपल्या बॉडीमध्ये राहिलं तर विजातीय द्रव्य, ज्याला आपण म्हणतो अशुद्धी, सगळ्या रोगांचं कारण अशुद्धी आहे. बघा, ते अन्न जर जास्त दिवस राहिलं तर तिथं अशुद्धी साठायला सुरुवात होते, कारण पास होत नाही ना, काय तर आपण म्हणतो पास आउट होत नाही, ते पास होत नाही आणि मग ते साठून राहतं. ओबेसिटी वाढते, ते इकडे तिकडे दिसायला लागतं, मग इकडे दिसते तिकडे दिसतंय, चैतन्य नाहीसं होतं, तेज नाहीसं होतं आणि ड्रेनेज सिस्टीम चोकअप व्हायला सुरुवात होते. मग 2 तास बसलं तरी टॉयलेट होत नाही. बघा, एका दिवशी नुसतं फास्ट फूड खा, दुसऱ्या दिवशी काय होते बघा, नाही होत, टॉयलेटला होत नाही तासभर पण, आणि मग त्याच्यामुळे सगळ्या डायजेस्ट सिस्टीमवरती ताण येतो. ते सगळं आता तरुण पण वाटत, सर काय सांगतात, हे तुमचं भविष्य आहे, हे तुमचं फ्युचर आहे. आता तर कोरोनामुळं सगळ्यांचीच वाट लागली, हळूहळू अजून वेगळे भयंकर आजार येणार आहेत. तुम्ही जर ही जीवनशैली घेतली ना तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. मी अजून 1-2 मुद्दे सांगतो. तर ड्रेनेज सिस्टीम आपली चोकअप होते आणि मग शरीराला नको ते आजार व्हायला सुरुवात होते. तुम्हाला माहिती आहे, आपली बॉडी आहे ना, प्रत्येक वेळी आपल्याला जाग करत असते, आपल्याला सांगत असते, अरे तू नको खाऊ नको खाऊ. पण आपलं मन आहे ना, मन खरं तर मनाला शिकवलं पाहिजे. नैतिकता, विचार, आचार हे सगळं कोणाला शिकवलं पाहिजे, मनाला. पण मन ऐकत नाही. ते काय म्हणतं, मला टेस्ट लागली ना, टेस्ट तर मला तेच खायचं, छान वाटते मला, ते फास्ट फूड आहे ना ते छान वाटते. आपलं मन बॉडीवरती थोपत राहतं नुसतं, मला गोड आहे ना ते मला खायचंय. पण जेव्हा आपल्या जिभेचं भागतं ना, पोट उपाशी राहतं, आणि जेव्हा पोटाचं भागतं त्यावेळेला भुकेचे 2 प्रकार आहेत, एक खरी भूक आणि एक खोटी भूक. माहिती आहे ना, फास्ट फूड दिसलं की म्हणतो आपण काय, ते तंदूर भिंदूर भारी दिसते बरं का, ही आपली खोटी भूक असते. म्हणजे आपल्याला इच्छा होते, आपलं मन तिकडं धाव घेतं, म्हणजे लटकवलेलं असतं. अर्थात घरी केलेलं चांगलंच आहे, बनवलेलं आपल्या बायकोने किंवा आपल्या आईने किंवा आपल्या घरातल्या आई सगळ्यांनी, पण बाहेरचं ज्यावेळेला आपण खातो ते मात्र आपल्या मनाने केलेले शरीरावरचे अत्याचार असतात. आणि मग काय होतं, जेवायचं होतं पाणीपुरी किंवा बाहेरचं खाल्ल्यानंतर ठीक आहे 1 दिवस, पण काही ना रोज खायची सोय असते आणि मग त्यांची ओबेसिटी वाढते, टॉयलेटला होत नाही, असे प्रकार सुरू होतात. ड्रेनेज सिस्टीम चोकअप होते. बघा तुम्ही घरात आपलं टॉयलेट असतं ते तुंबलं तर बायको किंवा आपली घरातली 1 दिवस सहन करेल, दुसऱ्या दिवशी पण सहन करेल, पाणी टाकून जातोय बा. पण ते जर चोकअप झालं, कंटिन्यू होत राहिलं तर काय म्हणतील ते, घर सोडा म्हणतील, आता हे नको, तिथं राहायचं नाही आपल्याला. मग जर आपल्या घरात अशी परिस्थिती आहे, आपण आपल्या शरीराचा विचार का करत नाही. पाहुण्यासारखं पाहिजे, खाल्लं जी सत्व ती आपल्या बॉडीला दिली, आउट, परत फ्रेश, असं पाहिजे. आपली बॉडी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असते की बाबांनो आता बास करा, आता मला त्रास होतोय. आपण दुर्लक्ष करतो. ह्या जिवंत संस्थेला समजून घ्यायची गरज आहे, त्याला ओळखलं पाहिजे. म्हणजे काय की तुम्हाला बघा, त्रास व्हायला लागला ना, आपले जे विजाचे द्रव्य साठलेले असतात, अंगावर खाज येते, फोड येतात, आपण खाजवतो पण दुर्लक्ष करतो. बऱ्याच म्हणजे डास चावूनच प्रत्येक वेळी फोड आलेले नसतात, डास चावूनच प्रत्येक वेळी खाज आलेली नसते.
त्या बॉडीची आतमधली संवादिता असते, ती आपल्याला सांगत असते की आता काय कर, थांब कुठंतरी, नियम पथ्य पाळायला सुरुवात कर. हिप्पोक्रेट्सने सांगितलंय की प्रत्येक पेशंट आणि प्रत्येक रोग क्युरेबल आहे, पण पेशंट क्युरेबल नाही. रोगावरती उपाय आहेत, पेशंटला काय करणार, त्याच्या मनोवृत्तीला काय करणार, आणि त्याच्यामुळे रोग बरे होत नाहीत आणि आजाराकडे जास्तीत जास्त वाटचाल सुरू असते. मी आता सांगितलं की ड्रेन सिस्टीम चोकअप होते. आपल्या शरीरामध्ये जे विजाती द्रव्य साठलेले असतात ना, ते बाहेर टाकण्याचं काम आपली बॉडी करत असते. श्वासातनं घाण बाहेर येते, सर्दी पडस बाहेर येते, सगळी अशुद्धी असते, किंवा त्वचेतनं बाहेर पडते, आतडी बाहेर टाकत असतात, पेशाबमधून बाहेर जात असते. हे सगळी अशुद्धी बाहेर टाकायचं काम आपली बॉडी करत असते. पण आपण काय करतो, जुलाब झाले की गोळी घेतो आणि ते बंद करून टाकतो, बुच लावून टाकतो. का? कारण आपल्याला वाटतं अरे हा आजार झालाय. नाही, आजाराचे पण दोन प्रकार आहेत, एक तीव्र आजार आणि जीर्ण आजार. मेडिकल सायन्सच्या भाषेमध्ये अॅक्यूट डिसीज आणि क्रॉनिक डिसीज. अॅक्यूट डिसीज हा आपल्या शरीरासाठी केलेला एक उपाय असतो की ज्या वेळेला काही फॉरेन आपल्या बॉडीमध्ये काहीतरी घडायला लागतं, वेगळं काहीतरी, त्यावेळेला आपलं शरीर काय करतं, ते विजातीय द्रव्य अशुद्धी बाहेर टाकायचा प्रयत्न करत असतो. मग ते वेगवेगळ्या प्रकारे. पण हे अॅक्यूट डिसीज म्हणजे काय झालं, सर्दी खोकला झाला की आपण लगेच सर्दीची गोळी होतो. ताप म्हणजे काय, ताप म्हणजे बॉडीचं तापमान वाढवलं जातं, नॅचरली वाढवलं जातं. आणि नॅचरली वाढून काय होतं, त्याच्यामध्ये जीवजंतू मारले जातात, ते विषाणू जीवाणू आहेत ना, ते मारले जातात, रोगजंतू मारले जातात. पण आपण काय करतो, तापाला की गोळ्या घेतो. 102-3 पर्यंत ताप गरजेचं आहे. तुम्हाला सर काय सांगता, होय. त्याच्या पुढं आपण अरे 102 तापाला 102, काही होत नाही. ती बॉडीची स्वतः तयार केलेली उपाययोजना असते, प्रत्येक वेळी नाही. ज्यावेळेला खरंच सिरियस आजार असेल त्यावेळेला अर्थात तुम्हाला स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. एक दिवस आला ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आला डॉक्टरकडे जा, राईट. नाहीतर मग सर सांगतात 103 आजार आहे, 4 दिवस पडलाय, त्याचं कल्याण होईल. अजिबात नाही. समजून घ्या, जो स्वतःला समजतो ना, समजून घेतो, त्याला कळतं आपल्या बॉडीला काय होतं. आणि तापामध्ये काय होतं माहिती, आम्ही आता सांगितलं की आजार झाला की आपली बॉडी काय करते, एक यंत्रणा जागी करते, प्रतिकारशक्ती आपण त्याला म्हणतो, इम्युनिटी. मग तापामध्ये काय होतं, तोंडाची चव जाते ना. सर्दीमध्ये पण काय होतं, तोंडाची चव जाते. आणि चव गेल्यानंतर आपण काय म्हणतो, काय तोंडाला चवच नाही. पण तरी घरातले म्हणतात ताप आला ना, भूक लागत नाही ना, खाबळा काहीतरी चमचमीत करून देते. आई काय म्हणते, काहीतरी चमचमीत करून देते. आणि आपण चमचमीतच खातो त्यावेळेला. बघा, बॉडी म्हणते की मला चव नाही, तुम्हाला खायला देऊ नको. घरातले म्हणतात नाही काहीतरी खाल्लं पाहिजे, गोळी घेण्यापुरतं काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि आपण त्यावेळेला काय करत असतो, बॉडीच्या मनाविरुद्ध वागत असतो. शरीर सांगते ना, चव नाही माहिती तोंडाला, कशाला मला खायला देतो. त्यावेळी फक्त आराम आणि उपवास गरजेचा आहे. उपवास, आता मी हळूहळू उपवासाकडे येतो. भारतीय संस्कृतीमध्ये खूप पूर्वीपासून उपवासाला महत्व आहे, खूप महत्व आहे. ज्यावेळेला माणूस उपवास करतो ना, त्यावेळेला ह्या पंचमहाभूतांमधलं एक तत्व आहे, आकाश, अवकाश, हे ग्रहण करत असतो. उपवासामध्ये उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणं, आराम करणं अर्थात. नाही तर उपवास आणि दुप्पट खाशी आपली अशी आपल्याकडे परिस्थिती पद्धत आहे आपल्याकडे, की आपण काय करतो, उपवास म्हटल्यानंतर दाबून खायचं. बरं, ते असं तसं नाही. काय काय खातो आपण, वेफर्स खातो, तळलेले पदार्थ खातो, सगळे म्हणजे जे उपवास नावाखाली सगळं खातो. खिचडी खातो. आता खिचडीविषयी बोलायचं नाही, युट्यूबला बघा खिचडी काय. आता त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही, खिचडीवाले मला भांडायला येतील घरी. म्हणण्याचा उद्देश, सांगण्याचा उद्देश काय, की आपण जे उपवास नावाखाली खातो ते चुकीचं आहे. उपवासाने बरेचसे आजार क्युअर होतात, पण तो उपवास प्रॉपर पाहिजे. फार तर बॉडीला रेस्ट द्या, आराम करा. प्राणी पक्षी पण उपवास करतात, माहिती तुम्हाला. ज्या वेळेला आजारी असतात ना, कुत्रा बघा, आजारी पडला ना, पोटाचे आजार झाले, तो खात नाही, उपवास धरतो. समोर किती पण ठेवा, तो खाणारच नाही. निसर्गाने त्या प्राण्यांना नॅचरल इन्स्टिंक्ट दिले, काय की तुम्ही त्यावेळेला असं वागलं पाहिजे. वेगळं सांगायची गरज नाही. कुठला निसर्गातला प्राणी डॉक्टरकडे जातो, माणूस सोडून कोणीच जात नाही. माणसाचं कसं आहे माहिती का, खाते खाते मरेंगे पण खाना नाही छोडेंगे. खरं तर आयुर्वेदामध्ये एक वाक्य आहे,
जान से जिएंगे और शान से जाएंगे, बरोबर ना? शान से जिएंगे, जान से जिएंगे और शान से जाएंगे. पण आपल्या मनुष्य प्राण्याचं कसं आहे माहितीये, शान से खाएंगे और जान से, बरोबर आहे ना? हे आपण फॉलो करतो. निसर्गातले तुम्हाला जैन धर्म माहित असेल, जैन धर्मामध्ये एक संथारा नावाचा हे संथारामध्ये काय असतं, व्रत आहे. व्रत, संथारा व्रतामध्ये ते काय करतात की कुठलंही काही खात पित नाही, न खाता पिता ते उपवास करतात. त्यांचे 10 दिवस उपवास असतात. मुसलमान धर्मामध्ये पण उपवास असतात, रोजे असतात, ते नाही काही खात. बघा तेज पण दिसतात. उपवासामध्ये माणूस जेव्हा प्रॉपर उपवास करतो तेव्हा अवकाश किंवा आकाश तत्व ग्रहण करत असतो. तुम्ही ट्राय करून बघा घरी, मी सांगतोय ते. जी आपली अन्न घेतल्यानंतर पचन शक्तीसाठी जी 60-70% जी ताकद असते, ती ताकद आपण अन्न पचवायला वापरतो. बॉडी आपली अन्न पचवायला वापरते. उरलेली ताकद ती रिझर्व असते. पण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा तीच ताकद फक्त बॉडीची डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी वापरली जाते, अशुद्धी बाहेर काढण्यासाठी वापरली जाते. पहिल्या दिवशी तुम्ही उपवास घेतला, उपवास धरला, थोडस बरं वाटेल. दुसऱ्या दिवसापासून बघा आपली बॉडी, आपल्या श्वासाला वास यायला सुरुवात होतो, श्वास दुर्गंधी यायला सुरुवात होते, थोडासा घाम पण येतो, 1-2 जुलाब पण होतात. दुसऱ्या दिवशी जुलाब पण होतात, काळा मळ निघून जातो. तुम्ही प्रॉपर केला ना, हे सगळं धरायला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत बॉडीची ही 60-70% ताकद वापरून बरीचशी शुद्धी झालेली असते. करून बघा. हा, तुम्हाला फार जर सहन होत नाही ना, फळं खा, सिजनेबल फळं खायची. त्या फळांमुळे काय होतं, अँटीऑक्सिडंट तयार होतात आणि आपली बॉडी अजून शुद्ध होते, स्किन पण चांगली होते. नाहीतर मग आपण काय करतो, मार्केटमध्ये जातो आणि त्याला विचारतो सगळ्यात महाग कोणतं फळ आहे, तो म्हणतो आता 200 रुपये किलो ऍपल आहे, आणि त्याच वेळेला कलिंगड असं 30 रुपये किलो, 50 रुपये किलो. आपण काय करतो, ऍपल दे. जेव्हा सीझन नाही ती फळं घेऊन काही फायदा होत नाही, महाग फळं घेऊन काही फायदा होत नाही. म्हणून काय केलं पाहिजे, सिजनेबल फळं खाल्ली पाहिजे. ज्याला प्रॉब्लेम आहे, ऍसिडिटी आहे, कब्ज आहे, पाईल्स आहे, सरळ सकाळी नाश्त्याला फळं खायची. आणि सगळ्यात बेस्ट अन्न कोणते माहिती, ज्याच्यामध्ये फायबर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत. मूग माहिती, अंकुरित मूग, मोड आलेलं मूग, ते खायचे. नाश्त्याला खा, दुपारी खा, संध्याकाळी खा. आमच्या माझे गुरु जे आहेत डॉक्टर जितेंद्र आर्या, त्यांनी हे फाइंड आउट केलं. त्याच्यामध्ये त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत आणि मी जे बोलतोय हे त्यांच्या सगळ्या अनुग्रहाचे सगळे बोले. तर मूग खा, 3 टाइम मूग खा. जे तुम्ही व्यायाम करता ना त्यासाठी पण मुगाची गरज आहे. मूग खा, अंकुरित मूग, कडधान्य. बाकीच्या कडधान्यापेक्षा मुगामध्ये जास्त ताकद. तर मी सांगत होतो की अन्न, उपवास. तर उपवासामध्ये आपण जे करतो ते पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून उपवास पण प्रॉपर केला पाहिजे. आता देवाचं नाव लावून दिलं, धर्माचं नाव लावून दिलं, तरी पण आपण उपवास नीट करत नाही. ऋषीमुनींनी सांगितलं बघा, आपल्या वर्षभरात जे सण असतात त्या प्रत्येक सणाला काहीतरी उपवास असतो. म्हणजे देवाच्या नावाने तरी लोक घाबरतील आणि उपवास करतील. हे ऋषीमुनींनी त्यावेळेला हे करून दिलेलं आहे. पण आपण ते ऐकत नाही. आपण आपल्या पद्धतीने उपवास करायला सुरुवात करतो, खायला प्यायला सुरुवात करतो. तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला आहार सांगितला, उपवास सांगितला. आपले जे अष्टांग योगामधले, परत आपण योगाकडे येतोय. अष्टांग योगामधले जे 8 सूत्र आहेत त्याच्यामध्ये यम, नियम, योगासन, प्राणायाम. योगासन आणि प्राणायाम तिसरी पायरी. चौथी पायरी कोणती, प्राणायाम, आसन आणि प्राणायाम. तर ह्या ज्या अगोदर जे आहे आहार, योग्य आहार. आता मी तुम्हाला योग्य आहाराविषयी माहिती सांगितली. तर योग्य आहार कसा असावा, काय खाल्लं पाहिजे, हे तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं असेल. तर आता तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्नांना मी उत्तर देईल, विचारू शकता.